नमस्कार मित्रांनो, गणितम अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मी PSI गोकुळ देशमुख. आज तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राजपत्रित गट ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ला झालेला गणित आणि बुद्धिमत्तेचा पेपर. तत्पूर्वी 2024 करणाऱ्या कंबाईन देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा, कारण की त्यांच्यासाठी हा 2023 झालेला पेपर अतिशय महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे मित्रांनो ते जाणून घ्या. कारण की 2023च्या अगोदर जर पाहिलं तर गट ब आणि गट क दोन वेगवेगळे होते आणि गणित आणि बुद्धिमत्तेला त्याच्या अगोदर 100 पैकी पूर्व परीक्षेला 100 पैकी 15 मार्क राहायचे. गणित आणि बुद्धिमत्तेला गट ब ला 15 राहायचे आणि गट क ला पण 15 राहायचे. आणि त्याचं वेटेज जर बघितलं तर बुद्धिमत्तेला साधारणतः 10 ते 11 मार्क राहायचे आणि गणिताला राहायचे 4 ते 5 मार्क. हे राहायचे बुद्धिमत्ता आणि 4 ते 5 गणित राहायचं. परंतु 2023 ला काय झालं, दोन एकत्र झाले आणि पॅटर्न बदलला कंबाईनचा पूर्वचा. आणि वेटेज किती गेलं, डायरेक्ट किती गेले, 15चं होतं ना 15, ते डायरेक्ट गेले 20 मार्क. आणि 20 मार्काचं गेलं वेटेज आणि दोन्हीचं पण समसमान वेटेज आलं. गणित तेवढं बुद्धिमत्ता तेवढी. परंतु त्यात पण त्यांनी केलंय गणिताचं वेटेज वाढवले. हा पेपर अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कळलं की गणित आलंय 11 मार्काला आणि बुद्धिमत्ता आली 9 मार्काला. आणि ही बुद्धिमत्ता म्हणजे काय, आपल्यासाठी हा पेपर जो 24 ची तयारी करतोय कंबाईनची, त्यासाठी हा पेपर पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. अभ्यासाला बसलं का हा पेपर घेऊन बसायचं आणि अनालिसिस करायचं, काय काय विचारलं काय काय विचारलं, म्हणजे भविष्याची रूपरेषा आपल्याला समजून येते. 23च्या अगोदर जर बघितलं 15 मार्काचं होतं बुद्धिमत्ता, 10 मार्काचे जे गणित 5 मार्काचं समजून जाऊ. इकडे डायरेक्ट 20 मार्काचं वेटेज गेलं 23 ला, दोन एकत्र केल्यानंतर गणिताचं वेटेज 10 आलं. पण ह्यावेळेस हा पेपर अनालिसिस केला तर गणित आणि भूमिती दोन्ही मिळून 11 मार्काला, बुद्धिमत्ता फक्त 9 मार्काला. म्हणजे वेटेज कशाचं वाढलंय, गणिताचं वेटेज प्रचंड वाढलंय. आणि त्याच्या अगोदर मित्रांनो मी पण 21 ला पास झालेलो, 21 ला PS झालो. त्याच्या अगोदर आमची स्ट्रॅटेजी अशी असायची अभ्यासाची की बुद्धिमत्तेला पेपर आपले 1 तासाचा पेपर असतो, शेवटचे 15 मिनिटं आपण गणित बुद्धिमत्तेला ठेवायचो. ह्या गणित बुद्धिमत्तेचं प्रॅक्टिस जास्त करायचो आणि 10 पैकी साधारणतः 8 मार्क घ्यायचो आणि गणिताला थोडेसे 4-5 टॉपिक करून जायचे, 2-3 मार्क घ्यायचे. अशी सगळ्यांची स्ट्रॅटेजी राहायची, जेणेकरून गणिताला किती 8 आणि 3 11 मार्क घ्यायचे, निगेटिव्ह 10 मार्क घ्यायचे, माणूस समाधान राहायचं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता गणित तुम्हाला परफेक्ट करावं म्हणजे करावंच लागणार आहे आणि बुद्धिमत्ता पण करावंच लागणार आहे. कारण की वेटेज किती झालेलं आहे, डायरेक्ट वाढलेलं आहे. आणि 20 मार्काचं वेटेज 5 मार्काचं वेटेज वाढलंय. पण हा 5 मार्काचा फरक खूप जास्त असतो. एखाद्याला डायरेक्ट नापास करतो आणि एखाद्याला डायरेक्ट पास करतो, ज्याचं गणित आणि बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे त्यासाठी. कळले? त्यामुळं 2023चा पेपर आपण एकदम डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे. कोणते कोणते टॉपिकवर कोणते कोणते क्वेश्चन आलेत आणि क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचा हे पण तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगणार आहे मी, जेणेकरून तुमचा अप्रोच बिल्ड होईल. आणि हा पेपर घेऊन बसा आणि मी जसं अनालिसिस करेल तसं त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं टॅकल करण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित. ह्यावेळेस रिझल्ट येणार म्हणजे येणार, स्कोर येणार. आता ज्याचं गणित आणि बुद्धिमत्ता वीक आहे आणि ज्याचं स्ट्रॉंग आहे, याच्यामध्ये फरक कसा होतो एका तुम्हाला सांगतो. आता हे अनालिसिस केलं, इकडे लक्ष देऊ नका, पहिल्यांदा तिथे लक्ष द्या. एखादा सर्वसाधारण विद्यार्थी जो गणित बुद्धिमत्ता जास्त प्रॅक्टिस करत नाही, त्यांनी घेतले 20 पैकी 12 मार्क. आणि दुसरा ज्यांनी खूप प्रॅक्टिस केली, ट्रिक्स वापरले, हे ते सगळं प्रॅक्टिस अनालिसिस केलं, व्यवस्थित क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला, टाइमचं मॅनेजमेंट केलं आणि त्याला मिळाले कमीत कमी 16 ते 18 मार्क. बरं, आपण नक्की काम करू, 16 मार्क पकडू, जास्त पण नाही, 16 मार्क पकडू. किती 4 मार्काचा फरक दिसतोय तुम्हाला. आता बघा फायनल रिझल्ट मध्ये येतोय. याचे चुकले किती, याचे चुकले 8 चुकले म्हणजे मार्क किती कमी झाले, 2 मार्क कमी झाले. भागिले 4, 2 मार्क कमी झाले ना. 12 वजा 2 किती, 10 मार्क. आलं लक्षात? याचे चुकले किती, 4. मग 4 वजा 4 म्हणजे 1, 16तून 1 गेला 15. हा 15 आणि हा 10. म्हणजे ज्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस नाही केलं फक्त 10 मार्क आणि याला 15 मार्क. फरक किती झाला, कमीत आपण एकदम कमी मिनिमम धरला बरं का, 5 मार्कचा. आणि हा 5 मार्कचा फरक खूप मोठा असतो पूर्व परीक्षेसाठी. कारण की एखादा 47-48 असणारा विद्यार्थी ह्या 5 मार्कने डायरेक्ट PSI STI SO तिन्हीला बसून जातो आणि एखादा नापास होणार फक्त तिथंच अडकवतो. त्यामुळे प्रॅक्टिस व्यवस्थित करा. हा फरक खूप जास्त पडणार. इथून पुढे येणार एक्झामला ज्याचा गणित बुद्धीमध्ये जास्त प्रॅक्टिस करेन, जास्त अभ्यास करेन, त्याचा रिझल्ट लवकर येणार.
आणि त्या पद्धतीने आपल्याला टाइम मॅनेजमेंट पण करायचंय. 1 तासाचा पेपर आहे तर 40 मिनिटांमध्ये आपले 80 क्वेश्चन सॉल्व्ह झाले म्हणजे झालेच पाहिजे. आणि कमीत कमी म्हणतोय मित्रांनो 20 मिनिटं हे तुमच्या गणित आणि बुद्धिमत्तेला पाहिजे म्हणजे पाहिजे. ते 20 पैकी तुमचे कमीत कमी 17 ते 18 क्वेश्चन ॲक्युरेट आले पाहिजे. त्यावेळेस तुमचा रिझल्ट हमखास येणार. रिझल्ट पाण्याची पण गरज नाही. गणित बुद्धिमत्तेला तेवढं आले, बाकीचे ॲव्हरेज थोडं आलं तर सगळीकडे बसून जाणार तुम्ही. आलंय लक्षात? आता हे इरेज करतो मी. कळलं का महत्वाचं आहे? गणित बुद्धिमत्ता 4 मार्काचा फरक पण याच्यामध्ये जास्त फरक देऊन जातो रिझल्टमध्ये नाव येण्यासाठी, मेन्सला जाण्यासाठी. आता पहा आपण आता पूर्वचं ॲनालिसिस. आता हाच पेपर ॲनालिसिस काय करायचा? पहिली गोष्ट पॅटर्न बदललेला आहे. 15चे 20 क्वेश्चन झालेले. भरपूर मुलं पेपरमध्ये गेले मागचे 23चा पेपर द्यायला आणि त्यांचं टाइम मॅनेजमेंट होतं की शेवटचे 15 मिनिटात 15 क्वेश्चन, पण 45 मिनिटं झाली आणि पाहिलं तर गणित जेव्हा 80 क्वेश्चनला गेले तेव्हा कळलं की गणित बुद्धिमत्तेचे 20 क्वेश्चन. मग त्याची गडबड झाली, काहींचा रिझल्ट त्यामुळे गेलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे यावेळेस तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला किती येणार आहेत? 20 क्वेश्चन येणार आहेत. गणिताचे 10 प्लस राहणारच आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे. आता त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास चालू करा. गणिताची प्रॅक्टिस दररोज चालू करा, बुद्धिमत्तेची दररोज प्रॅक्टिस चालू करा. कारण 20 मार्काचा वेटेज आहे. याचा अर्थ तुम्हाला 2 तास 2.5 तास देणं गरजेचंच आहे. 3 महिने तरी प्रॅक्टिस आतापासून करा, परफेक्ट होऊन जाईल. आता ॲनालिसिस, हे ॲनालिसिस का महत्वाचं आहे? कारण की हा वर्षभरापूर्वी झालेला पेपर आहे. पेपर सट्टर तोच राहू शकतो आणि त्यांनी जे टॉपिक काढले, ज्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेत ते परत रिपीट करू शकतो. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, हे जे टॉपिक आहेत मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, हे आपले 15 टॉपिक काढले, त्याचे 15 टॉपिकवर 20 क्वेश्चन विचारले. पुढे मग येणार 24ला पण हे 15 टॉपिकवर कमीत कमी 15 क्वेश्चन तर राहणार. त्यामुळे अभ्यास करताना हे पहिले 15 टॉपिक परफेक्ट करा, नंतर पुढच्या टॉपिकला जा. रिझल्ट तुमचाच आहे. कळले? आता टॉपिक कोणते? गणिताचे घेतले आपण पहिले टॉपिक. गणिताच्या टॉपिकवर विचारले ते 11 क्वेश्चन. किती? 11. जर पाहिलं तर पहिला सगळ्यात जास्त वेटेज होतं शेकडेवारीला. किती क्वेश्चन? 2 क्वेश्चन. ओके, 2 क्वेश्चन. नफा तोटा 1, सरळ व्याज 1, सरासरी 1, वयवारीवर 2 क्वेश्चन. अपूर्णांक तुम्ही म्हणतात गणिताचं बेसिक करण्याची गरज नाही. अपूर्णांकावर एकदम बेसिक क्वेश्चन होता, भरपूर जणांचा चुकला. एकदम सरळ रूप होतं, एकदम सिंपल क्वेश्चन होता, काहीच अवघड नव्हता, पण भरपूर जणांचा चुकला. अपूर्णांक त्याचा एक क्वेश्चन विचारला होता. आणि बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एकदम बेसिक, त्याच्यावर एक क्वेश्चन होता. म्हणजे गणिताचं आपल्याला बेसिक पण करायचंय आणि ऍडव्हान्स पण करायचं, सगळं करायचंय. त्याशिवाय स्कोर येणार नाही. आणि शेवटचं काय? भूमितीवर वर्तुळ टॉपिकवरच 2 क्वेश्चन होते, एकदम बेसिक होते, काहीच नव्हते. म्हणजे इथं जर ज्या प्रॅक्टिस होती गणिताची जी प्रॅक्टिस होती त्यांनी मित्रांनी 11 पैकी 11 सुद्धा मार्क घेतलेले आहेत. भरपूर जणांनी 18, 19 मार्क घेतलेत मागच्या वेळेस, माहित नसताना पण 20 मार्क आहेत, तरी पण त्यांची प्रॅक्टिस एवढी चांगली होती की त्यांनी घेतले. म्हणजे गणिताचा जर पेपर असेल आपण बघितला तर एकदम इझी, मीडियम टू इझी पर्यंत होता. भरपूर क्वेश्चन जर बघितले तर प्रत्येकाचं, आता क्वेश्चन सोपा की अवघड कसं ओळखायचं? ज्याचं उत्तर 30 सेकंद, गणिताचं 30 सेकंदाच्या जर आपलं उत्तर निघालं तर एकदम म्हणचं इझी मध्ये येतो क्वेश्चन, प्रश्न जातोय. हे प्रत्येकाचं जर बघितलं तर 1-2 क्वेश्चन सोडता प्रत्येकाचं उत्तर 30 सेकंदाच्या आत येत होतं. आलं लक्षात? त्यामुळे हे टॉपिक आपल्याला परफेक्ट करायचे. शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, सरासरी, वयवारी, अपूर्णांक, सरळ रूप, बेरीज वजाबाकी. आणि हे बेसिक टॉपिक होते, एकदम बेसिक. त्यामुळे बेसिक पण स्ट्रॉंग करायचं तुम्हाला. भूमितीवर 2 क्वेश्चन होते. आता भूमितीचे फॉर्म्युले पण तुम्हाला सगळे पाठ पाहिजे होते. आता जर बघितलं आपण शेकडेवारी, नफा तोटा, हे दोन्ही टॉपिक एकच आहे, पर्सेंटेजवर टॉपिक आहेत. म्हणजे पर्सेंटेजच्या टॉपिकवर. आणि सरळ व्याज जर बघितलं त्यात पण पर्सेंटेज असतो. म्हणजे जर 4 क्वेश्चन पर्सेंटेजच्या टॉपिकवर होते, म्हणजे ते टॉपिक तुम्हाला चांगले करायचे. आलं लक्षात? जिथं शेकडेवारी असेल ते. मग सरासरी, वयवारी हे तर करायचे. मग ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिले हे टॉपिक एकदम स्ट्रॉंग करा, नंतर गणिताचे दुसरे टॉपिक करायला चालू करा. कळले? आणि ह्या टॉपिकवरच भविष्यात क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे येऊ शकतो. कळले? किती टॉपिक येते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 गणिताचे आणि भूमितीचे. गणिताच्या मध्येच भूमिती येतो. कळलंय? हे टॉपिक व्यवस्थित करायचे. याचं वेटेज असंच आहे. आता पुढचं बुद्धिमत्तेचं. बुद्धिमत्तेचे टॉपिक किती ते? 7. व्हेन डायग्राम 2 क्वेश्चन होते. दिशा ज्ञानावर 1, आकृती मोजण्यावर 1. आतापर्यंत आपण आकृती मोजणे केलं नव्हतं, पण आता करावं लागेल. हे बघा, अंक मालिका म्हणजेच काय? श्रेणी मालिका. वर्ण मालिका म्हणजे अक्षर मालिका. दोन्ही अंक मालिकेवर 2 होते आणि वर्ण मालिकेवर दोन्ही म्हणून 3 होते. त्यामुळे तो आता चांगला करायचा आपला टॉपिक, अंक मालिका, अक्षर मालिका. कालमापन म्हणजे कॅलेंडर 1 क्वेश्चन आणि बैठक व्यवस्था 1 क्वेश्चन. कळले? व्हेन डायग्राम हे 2 टॉपिक व्यवस्थित करायचे. बाकीचे पण हे 7 टॉपिक. म्हणजे बघा, गणिताचे हे 7 आणि एक भूमितीचे 8 आणि हे 7. मग टोटल टॉपिक किती झाले? 15. हे 15 एकदम परफेक्ट करा. गॅरंटी सांगतो 2024ला या 15 टॉपिकवरच कमीत कमी
20 पैकी 20 नाही म्हणणार, पण 15 क्वेश्चन तरी असणारच. 14 ते 15 क्वेश्चन या 15 टॉपिकवरच असणार आहे. आणि हे आपल्याला अनालिसिस करून येतंय. मी अनालिसिस केलं तसं तुम्ही पण का ठेवा, किती होतं. आणि टॉपिक तरी काय हेच राहणार, ह्याच्यापेक्षा दुसरे काय बदलत नाही गणितामध्ये. जमलंय. आता क्वेश्चन कोणते टॉपिक चालू होते काढले आपण, किती आले होते आपल्याला कळले. आता किती कोणते टॉपिक कसे करायचे, किती करायचे. 15 टॉपिक आपल्याला परफेक्ट करायचे, जे 24 ला येऊ शकतात. आणि आता आपण काय करणार आहे, 23चा पेपर सॉल्व्ह करणार आहे. चालू करायचं आता. परंतु आता बघा, पेपर सॉल्व्ह करण्यापूर्वी एक सांगतो, आपण जसे सिक्वेन्सली जसे क्वेश्चन आलेत 1 ते 20 पर्यंत म्हणजे गणिताचे, ते आपण एकदम सिक्वेन्सली सॉल्व्ह करणार. पण पेपरमध्ये आपण तसे सॉल्व्ह नाही करायचे. पेपरमध्ये कसं सॉल्व्ह करायचे, गणित भूमिती आणि बुद्धिमत्ता, हे तुम्हाला मी एक वेगळं लेक्चर घेईन, त्यामध्ये सांगेन. ज्याचा प्रश्नाचं उत्तर 30 सेकंदाच्या आत सॉल्व्ह होतं ना, तो पहिला घ्यायचा सॉल्व्ह करायला. आणि ते कधी कळणार आपल्याला, त्या 30 सेकंद सॉल्व्ह होते प्रॅक्टिसमध्ये कळलं की हा प्रश्न आला की 30 सेकंदात सॉल्व्ह होतो. असे 20 पैकी आपण 12-13 क्वेश्चन आपले 30 सेकंदाचे जे सॉल्व्ह होते ते पहिले सोडायचे, नंतर मग हाडाकडे जायचं, अवघड क्वेश्चनकडे चालायचं. म्हणजे पहिले 12-13 क्वेश्चन हातात घ्यायचे, जे साधारणतः 6-7 मिनिटात कव्हर होतील आपले. नंतर मग अवघड क्वेश्चनला जायचं, ज्याला 1-1-1.5 मिनिटं लागतो त्यानंतर. अशा पद्धतीने जायचं असतं. कळलंय. आता पुढचा अनालिसिस कळलं तुम्हाला, स्क्रीनशॉट काढून घ्या. हे टॉपिक पहिले करा. आता पेपर का सोडायचा, सगळ्या कंबाईन करणाऱ्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर फक्त सगळेजण काय करतात, अभ्यासाच्या जीवावर, फक्त अभ्यासाच्या जीवावर पेपर सॉल्व्ह होत नाही मित्रांनो. कारण की काय असतं, आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन 4 ऑप्शन पैकी एक आपण गोल केलेला, तेच उत्तर निघलं तर आपल्याला मार्क मिळतो, ते जर चुकलं तर मार्क मिळत नाही. मग ते गोल कशा पद्धतीत येतं, फक्त अभ्यासाच्या येत नाही. याला बाकीचा पण हा पण अप्रोच आपला डेव्हलप झाला पाहिजे आतापर्यंत. मग कोणता आहे, ट्रिक्सचा पण वापर केला पाहिजे. गणित, आता मी गणिताच्या संदर्भात सांगतो, गणितामध्ये भरपूर ट्रिक्स आहेत, त्या पण वापरल्या पाहिजे. आतापर्यंत आपण गणित थोडंसं मागं ठेवलं होतं, पण इथून पुढे आपल्या ट्रिक्सचा आपण वापर करावा लागेल. जे गणित 2 मिनिटात सॉल्व्ह करायला लागतात, ते जर आपलं 10 सेकंदात सॉल्व्ह होत असेल तर त्या ट्रिक्स आपण वापरायच्या. कळलं. असे जास्तीत जास्त ट्रिक्स आपल्या सोबत ठेवायच्यात, पाठांतर पाहिजे त्यासाठी. आणि कशा ते कळलं पाहिजे, कोणते ट्रिक्स कुठं लावते ते. नंतर स्मार्ट वर्क करून, स्मार्ट वर्क पण ते ॲट अ टाइम त्या प्रॅक्टिस करून तुमचं स्मार्ट वर्क होणार. आणि प्रत्येक सब्जेक्टला लागू आहे बरं का, फक्त गणिताला लागू नये. आपले जे 8 सब्जेक्ट आहेत कंबाईनचे, त्या 8ला पण हे लागू आहे. फक्त अभ्यासाची जीवावर नाही होत, त्यासोबत ट्रिक्स पण पाहिजे, स्मार्ट वर्क पाहिजे, आणि कधी लॉजिक पण लावावं लागतं. ते कसं तुम्हाला क्वेश्चन सोडवल्यानंतर सांगा मी कसं होईल. नंतर ऑप्शनवरून काही क्वेश्चन असे असतात की डायरेक्ट कधी ऑप्शनवरून जायचं असतात, ते पण आपल्याला कळलं पाहिजे कोणते ऑप्शनवरून जायचे कधी. आणि डायरेक्ट पेपर आल्यानंतर नसतं ठरवायचे, ते आधीच प्रॅक्टिस करावं लागते. हा ऑप्शनवरून जायचं, हा प्रश्न आला की ऑप्शनवरून जायचं, हा आला की स्मार्ट वर्क करायचं, हा ट्रिक लावायची, आधीच परफेक्ट पाहिजे. पेपरमध्ये फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिजे. कळलंय, लक्षात आलंय. आणि चौथा ऑप्शन एलिमिनेशन करू. ज्यावेळेस आपल्याला उत्तरच माहित नसतं त्यावेळेस 2 ऑप्शन कट करायचे, 50-50 मध्ये मारून टाकायचं, 4 पैकी 2 तरी बरोबर येते. आता मित्रांनो पहा, ह्या आपण 6 स्टेप घेतल्या, तुम्ही फक्त या स्टेपने जाताय. आता ह्या जर 5 स्टेपचा तुम्ही आतापासून जर वापर केला, ट्रिक्स, स्मार्ट वर्क, लॉजिक, ऑप्शन एलिमिनेशन केलं, तर प्रत्येक सब्जेक्टला 1 मार्क तरी वाढून 8 सब्जेक्ट आहेत आपले, 8 मार्क वाढू शकतात. मग जर एखादा 47-48 ला डायरेक्ट त्याचे 8 मार्क वाढलेत, किती जातात. तू कुठंच न बसणारा विद्यार्थी डायरेक्ट सगळ्या एक्झामला बसून जातो. टॅक्स असिस्टंट क्लर्कला तर बसणारच येतो, एवढे मार्क मिळाले म्हणजे. पुढचे सगळे सांगतो येसोला पण. कळलं, लक्षात आलं. मग इथून पुढं आपल्याला या मेथडचा वापर करायचा आहे. कळलं, समजलं, कायच विषय. आता आपलं ते अनालिसिस केलं, पूर्ण कोणते टॉपिक आहेत, पेपर का सोडायचं सांगितलं असं. आता पेपर सोडायला पण चालू करूयात. आता एक बाय एक आपण सिक्वेन्सली घेणार आहेत, जे सोपे आहेत ते आपण. मग पेपर का सोडायचं आपण त्यावेळेस सांगणार की कोणता क्वेश्चन आधी घ्यायचा, कोणता नंतर घ्यायचा, त्याची पण एक स्ट्रॅटेजी असते, ती नंतर घेणार आहे आपण. आता आपण 1 बाय 1 सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. जमलंय, चला चालू करूयात. एकदम सोपं आहेत. आणि 2023च्या पेपरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी गणिताला 10 पैकी 10 घेतले होते. गणिताचा पेपर सोपा होता, आणि बुद्धिमत्तेला पण दोन्ही मिळून ते 7-8 घेतले होते. म्हणजे 17-18 मार्क घेण्याचे या पेपरला काहीच अडचण नव्हती. आता जे फर्स्ट टाइम झालं की टाइम कॅल्क्युलेशनमुळे, टाइम मॅनेजमेंट भरपूर जणांचं थोडंसं मार्क मिळालेत. पण ह्यावेळेस संधी मित्रांनो, तुम्ही आतापासूनच तयारी राहायला लागा. ह्यावेळेस तुम्हाला काही जरी झालं तर 17 ते 18 मार्क कमीत कमी म्हणतोय, 18 मार्क तर आलेच पाहिजे. अशी प्रॅक्टिस करा गणित बुद्धिमत्तेची. आणि आता एकदम सिंपल. हा जर पेपर मी सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कळेल, अरे अतिशय सिंपल होता, मिळू शकतात, काहीच अडचण नाही, तुम्हाला पण मिळू शकतात. आतापासून चालू करा, काहीच विषय नाही. माझ्यासोबत करा, मार्क येणार म्हणजे येणारच. आता प्रश्न चालू करतोय. ओके, चालू करायचं. चालू करूयात. बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर आहे व त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेंटीमीटर असेल तर खालीपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. प्रश्न वाचलाय, प्रश्नावरून कळत आहे की क्षेत्रफळ किती आहे, क्ष,
आणि परीघ पण काय क्ष, आणि ते वर्तुळाचं आहे. म्हणजे काय, वर्तुळाचा आपल्याला क्षेत्रफळाचा आणि परिघाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे होता. आणि दोन्ही पण क्ष क्ष आहे. क्ष क्ष म्हणजे काय, इकडं पण क्ष आहे तिकडं पण क्ष, म्हणजे एक्स एक्स आहे, म्हणजे दोन्ही पण समान आहे. म्हणजेच काय, हे जर असं लिहिलं तर असं कर, समान बरोबर काय, क्षेत्रफळ बरोबर परीघ. हे समजलंय. मग क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय, पाय आर चा वर्ग. आणि परिघाचा काय सूत्र, 2 पाय आर. हे म्हणजे हे करू कॅल्क्युलेशन जमन. हे बघा, इकडं पाय तिकडं पाय बरोबरच्या चिन्ह, इकडे समान समान गोष्टी कट होत असतात. हा पायला हा पाय गेला. आता इथं आर आहे, आर चा वर्ग आहे. आर चा वर्ग असतो म्हणजे आर गुणिले आर, आर चा वर्ग म्हणजे आर गुणिले आर बरोबर. इथं काय, इथं 2 पाय कट झाले आर, मग हा आरला हा आर गेला, मग आर बरोबर किती, 2. आता आर म्हणजे काय असती, रेडियस. रेडियस म्हणजेच काय असती, त्रिज्या. कळले. मग त्रिज्या बरोबर किती, 2. आणि ते काय सेंटीमीटरच आहे ना, कारण 4 सेंटीमीटर मध्ये क्षेत्रफळ दिलेलं, मग सेंटीमीटर मध्येच त्रिज्या असणार. कुठे 2. कळले. एकदम सिंपल क्वेश्चन होता, पाहिलं क्षणीच उत्तर येत होतं. फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे होता आपल्या यासाठी. आलं लक्षात, जमलंय का, जमलंय ना, काहीच विषय नाही. फॉर्म्युला म्हणजे याचा अर्थ, हा भूमितीचा क्वेश्चन होता, याचा अर्थ भूमितीचे फॉर्म्युले आपल्या सगळे इथून पुढे पाठ पाहिजेत. वर्तुळाचे क्षेत्रफळ वगैरे, परीघ बिरीघ बिरीघ, त्रिकोण चौकोन आयात वगैरे सगळे सगळे टू झेड फॉर्म्युले आपल्या तोंड पाठच पाहिजे. कारण की 2 क्वेश्चन इथून पुढे येणार म्हणजे येणारच आहेत. आणि एकदम सिंपल क्वेश्चन होता, याच्यामध्ये काहीच नव्हतं. आलं लक्षात. म्हणजे पुढचा इथून पुढे येणार असणार, मी क्वेश्चन तर उत्तर सांगणार तुम्हाला, आणि इथून पुढे तुमचा अप्रोच कसा असणार अभ्यासाचा ते पण तुम्हाला सांगणार आहे. कळले. म्हणजे आपल्याला आता काय करायचंय, भूमितीसाठी सगळे फॉर्म्युले पाठ. संपलंय. ज्याचा फॉर्म्युला पाठ आहे त्याला नुसतं 5 अक्षरांचं उत्तर येत होतं. आलं का लक्षात. चला पुढचा घेऊया. आता एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काय. कळले प्रश्न. कितीला विकलेत, 2340, आणि किती तोटा झाला, 60 रुपये. आता विचारली खरेदी किंमत. आता थोडीशी कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट काय, खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत. आता पहा, इथं अधिक वजा होतं बरं का, इथं अधिक आणि वजा. इथं जर तोटा जर झाला तर आपल्याला अधिक करायचंय, नफा झाला तर वजा करायचंय. कळलं. कन्सेप्ट तुम्हाला सांगून घेतली. पण इथं काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे. इथं काय करावं लागणार, अधिक तोटा. ही कन्सेप्ट आहे. आणि याच्यावर प्रश्न फिरवला होता, याच्यातनं फक्त अधिक करायचं वजा करायचं, भागिले तर 15 राहणारच आहे. याच्यावर प्रश्न फिरवला त्यांनी. तुम्हाला समजलं. विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत किती आहे, 2340 अधिक तोटा किती झालाय 60 रुपयाचा. 40 आणि 60 100, आणि इकडे फक्त किती होतात, मग 2400 होतात. कळलं. आता आडवं कॅल्क्युलेशन बेरीचं हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. बघा, 0 0 6 4 10 0 10 0 लिहिलं इथं. हा चला 1, मग 3 आणि इथं काहीच नाही, 3 आणि 0 काहीच नाही, 3 आणि 1 4 आणि 2 अशी 2. कळलं, 2400. आता काय मित्रांनो, ही झाली टोटल खरेदी किंमत झाली. आणि किती घेतले होते शर्ट, 15 शर्ट घेतले होते. आपल्याला काय करायची, प्रत्येक म्हणजे एका शर्टची काढायची. म्हणजे एका शर्टची जर घ्यायची तर शर्टची जर खरेदी किंमत पाहिजे असेल तर काय करायचं, 2400 भागिले 15. कळलंय का. फक्त कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर येणार. फक्त इथं अधिक वजा एवढंच क्लू होता याच्यामध्ये, बाकी काहीच नव्हता. चाललंय, करूयात. 15 1 15, बाकी राहिले 9, वरून घेतलं 0, 15 6 90, आणि वर 0 0. किती, 160 रुपये. आणि काय झाली, एका शर्टची खरेदी किंमत 160 रुपये. कळलंय. फक्त इथं होतो. आणि एक्झाम मध्ये तुम्हाला सांगतो, हा फॉर्म्युला आपण लिहित बसत नाही, डायरेक्ट करतोय विकली आणि तोटा झालाय, डायरेक्ट दोन्हीची बेरीज करणार एक्झाम मध्ये पण पेपर सॉल्व्ह करताना. 2340 अधिक 60 म्हणजे काय म्हणतो, 2400 भागिले आपण डायरेक्ट 15 करणार, डायरेक्ट उत्तर. म्हणजे एक्झाम मध्ये आपण फक्त एवढंच करणार, उत्तर निघणार आहे. मग असं जर केलं किती वेळा सॉल्व्ह होतंय, 20 सेकंदात फक्त सॉल्व्ह होतंय. प्रश्न वाचणं सोडून. हा कळलंय, एवढं सिंपल आहे. एक्झाम मध्ये आपण एवढं लिहित बसत नाही ना, तिथल्या तिथंच कॅल्क्युलेशन करतो. 2400 फक्त विकल्यास किती झाला, तोटा 60 विकलाय ना, आणि तोटा झालाय, म्हणजे दोन्हीची फक्त बेरीज करणार.
2340 अधिक 60 2400 भागिले 15 उत्तर निघलं. एक्झाम तसं करणार आहे. आता फक्त डिटेलमध्ये सांगतो मी एक्सप्लेनेशन. आता पुढचं अपूर्णांक टॉपिक विचारलेला प्रश्न अतिशय सिंपल, एकदम बेसिक. तुम्ही म्हणलं बेसिक येत नाही, पण एकदम बेसिक होतं. आता याला सॉल्व्ह करण्याच्या एक रेग्युलर मेथडने सांगतो, नंतर आपण नाही का स्मार्ट वर्क वापरून कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगतो. पहिल्यांदा आपण रेग्युलर मेथडने सांगतो, नंतर स्मार्ट वर्क बघा. स्मार्ट वर्क तुम्हाला कळेल की कसं गरजेचं आहे. आता पहा 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 म्हणजे अधिक 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02 म्हणजे कळलं. हे समान 3 संख्या, तिकडे समान 3 संख्या. इथं पण 0.2 गुणिले 0.2 0.2 अधिक इकडे पण 0.04 अशा 3 संख्या. म्हणजे 3 3 3 3 समान संख्यात आणि गुणाकार आहे. हे तिन्हीचा गुणाकार आहे, हा तिन्हीचा गुणाकार आहे. अपूर्णांकामध्ये याची बेरीज आहे. पाच असे आपल्याला एवढं कळलंय. आपल्याला उत्तर सगळं पॉईंटमध्ये आलेलं आहे. म्हणजे वर काहीतरी किंमत राहणार, खाली काहीतरी किंमत राहणार, मध्ये भाग राहणार, एवढं तर आपल्याला समजलंय. आता हे फक्त कॅल्क्युलेशन करायचं, सिम्प्लिफिकेशन करायचं. कसं करायचं आता बघा मित्रांनो मेथड. आता हे 3 वेळेस गुणाकार आहे म्हणजे काय राहणार 0.1 चा घन अधिक इथं बघा 3 वेळेस गुणाकार आहे म्हणजे काय घन भागिले. आता पहा इथं बघा 2 2 2 आपण जर घेतले 2 जर कॉमन घेतले बाहेर जर घेतली तर काय राहील मग यातनं जर 2 बाहेर घेतले तर काय राहणार इथं 1 इथं 1 इथं 1 अलग लक्षात. इथं पण 2 जर बाहेर घेतले तिथं 2 राहणार 2 भागिले 2 ना 2 2 2 कळतंय का. म्हणजे इथं बघा 2 चा घन ब्रॅकेट मध्ये कळलंय आपण बाहेर घेतलाय तो घन. जर नसेल कळलं तर आपलं रेग्युलर लेक्चरला कळणार एकदम बेसिक डिटेल मध्ये घेतलेलं आहे. आता पहा इथं बघा 0.1 इथं बघा 1 1 0.1 0.1 0. त्याचा पण घन राहतोय अधिक इथं पण तेच होतं 2 बाहेर घेतल्यामुळे काय भागिले 2 केलं तर 0.02 आणि त्याचं पण किती वेळेस गुणाकार आहे 3 वेळेस आहे. मग हे आलं असं. आता बघा हे भागिले हे डायरेक्ट काय होतं कट होतंय. मग इथं खाली काय राहतंय 1 2 चा तिसरा घात म्हणजे काय 1 2 चा तिसरा घात म्हणजे किती 1/8. मग हेच कॅल्क्युलेशन करायचं करू इथं सिंपल. इथे किती आहे इथे 1 कळलंय. आता पहा भाग जात नाही म्हणून किती पॉईंट दिला इथं घेतले 10 0 8 1 8 वजा बाकी केले 2 वरून घेतले 0 8 2 16 16 केले 4 भाग जात नाही 8 5 40 40 मधून 40 गेले 0 0 जागा कधी कमी असल्यामुळे लिहिलं. म्हणजे किती झालं 0.125 0.125 हेच उत्तर आलंय. आलंय का. आता ज्याला हे समजलं नसन त्याला आणखी स्मार्ट वर्क कसं करायचं ते सांगतो. हे समजलं ठीक हे कॉमन घेतलेलं आपण फक्त बाकी आतमध्ये संख्या राहिलेली भरपूर जणांना समजलं असेल. ज्या समजलं त्यासाठी आणखी एकदम सिंपल करून सांगतो. पहा आता दशांचिन्ह आलं फक्त घर उजवीकडे घ्यायचं डावीकडे घ्यायचं हे कळलं पाहिजे. आणि कसं करत घेताना आता हे कट करतो 1 मिनिट. घेताना किती घ्यायचे कसे घ्यायचे हे समजलं पाहिजे. आता बघा हे 3 वेळेस गुणाकार आहे आणि दशांच्या नंतर एकच घर उजवीकडे आहे. इथं पण अधिक 3 वेळेस गुणाकार आहे आणि दशांच्या नंतर 2 घर उजवीकडे आहेत. मग आपण जर एखाद्या समान संख्येने याला जर गुणलं 10 ने किंवा 100 ने तर बघा 100 ने गेलं 2 घर इकडे होते. कारण की बघा 100 ने जर ब्रॅकेटमध्ये गुणलं तर याने पण 100 ने गुणावं लागेल याने पण 100 ने गुणावं लागेल. हे तर लक्षात आलंय. लॉजिक सांगतो स्मार्ट वर्क तुम्हाला कसं वापरायचं. म्हणजे 2 घर जर 100 ने गुणलं तर 2 घर इकडे होते म्हणजे इथं काय राहतं फक्त 2 राहतो आणि याचं इथं 1 राहतोय. 1 घर 2 घर इथे 2 शून्य आहेत ना 2 घर उजवीकडे जावं लागेल. मग इथं 1 घर उजवीकडे गेलं 1 राहतो आणि इथं वर 10 राहतो. म्हणजे इथं काय होतं 100 ने गुणलं तिथं 10 होतं आणि इथं किती होतं 2 होते फक्त. आता या स्मार्ट वर्कचा वापर करायचा आहे कळलंय का. आता तो कसा मग इथं काय करायचं असं जर स्ट्रक्चर आलं तर लक्षात ठेवा कसं करायचं कॅल्क्युलेशन. आता डायरेक्ट इथं 2 घर इथं 2 घर इथं 2 घर उजवीकडे घ्यायचे. मग इकडे पण तसंच नाही का इथं पण 2 2 घर उजवीकडे घ्यायचे. जर उजवीकडे घेतलं तर काही नसतं 0 द्यायचं. मग इथं बघा इथं 1 घर घेतलं उजवीकडे दुसरीकडे घेतलं मग किती आलं 10. याचं पण बघा 1 घर घेतलं दुसरीकडे घेतलं गुणिले 10 गुणिले 10 इथपर्यंत आलं लक्षात. आणि याचे पण 2 घर घेतले ते 1 2 अधिक 2 गुणिले 2 गुणिले 2. तसंच उजवीकडे घ्यायचं इकडे बघा 20 गुणिले 20 गुणिले 20 अधिक 4 गुणिले 4 गुणिले 4. हे कळलं का. हे स्मार्ट वर्क बरं का. म्हणजे ज्याला हे जमत नाही त्यासाठी हे. आता बघा ज्यावेळेस 3 याचा गुणाकार असतो त्यावेळेस नाही का 3 शून्य डायरेक्ट लिहायचे 1 1 2 3 अधिक
2चा घन किती 8 भागिले 1 2 3 गुणाकार आहे ना 3 शून्य लिहून घ्यायचे पहिल्यांदा 1 2 3 3 बघा 2 दुणे 4 4 दुणे 8 अधिक 4चा घन 4 गुणिले 4 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन बघितलं तर किती बेरीज किती आली 1000 अधिक 8 1008 भागिले इथे किती 8000 आहेत ना आणि अधिक किती 64 म्हणजे 8064 आलं लक्षात स्मार्ट वर्क वापरून. आणि जर बघितलं तर एका 60 पर जाते बघा 1008 आणि खाली किती 8चा भाग जातोय म्हणजे इथं काय आलंय एका 60 अलग लक्षात. कारण की 1000 गुणिले 8 किती 8000 8 गुणिले 8 किती 8 64 स्मार्ट वर्क करण्यासाठी. मग बघा 1 भागिले 8 त्याचं उत्तर किती 1 भागिले 8 0.125 कळलंय का. स्मार्ट वर्कचा फक्त वापर करून की दशांश चिन्ह फक्त उजवीकडे घ्यायचं. असं जर स्ट्रक्चर इथून पुढे जर आलं उदाहरणामध्ये एक्झाम मध्ये तर अशा पद्धतीने जा. तुम्हाला जर हे जमत नसेल तर जमलंय ना जमलंय काहीच विषय नाही. ज्याचा बेसिक परफेक्ट आहे त्याला डायरेक्ट नाही का 30 सेकंदात प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. ज्याचा नसेल तो कवर खेळत बसलेला आहे. कळलंय हा कोणत्या फॉर्म्युल्यात बसत नव्हता स्मार्ट वर्क तिथं वापरावा लागत होता. कळलं चला पुढचा पाहूयात. आता याला बघा 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 होते तर त्यांची आजचे वय किती. आजच्या वयांची बेरीज दिली गुणोत्तर दिले 7 वर्षापूर्वींचं वय विचारलं परत आज प्रश्न थोडा फिरवला होता त्यांनी. मग आता पहा आजच्या वयांची बेरीज आणि गुणोत्तर कधीच आहे 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. मग हे आजचं वय आहे ना तिघांचं आणि त्याची बेरीज 72 आहे. मग आपण काय करायचं प्रत्येकामधनं याला पहिल्यांदा काय करू ऑप्शनवर जाऊ. ऑप्शनवर तुम्ही कसं सोडवतात ते एकदा करतो आणि एक्झॅक्ट उत्तर कसं काढायचं ते एक सांगतो. म्हणजे भविष्यात कधी कधी ऑप्शन जर दोन्ही सेम आले तर आपण परत कन्फ्युज होऊन उत्तराकडे जाणार नाही एक्झॅक्ट उत्तराकडे. तुम्हाला ते एक्झॅक्ट उत्तर कसं काढायचं ते पण सांगतो आणि ऑप्शनने कसं काढायचं ते सांगतो. पहिले ऑप्शनने शोधू. मग प्रत्येकाचं गुणोत्तर किती आहे 7 वर्षापूर्वीचं वय आणि गुणोत्तर हे मग ह्याचं वय मग यात वजा 7 करायचं. परत गुणोत्तर फक्त किती आलं पाहिजे वजा 7 केल्यावर एवढं आलं पाहिजे एवढं पाहिजे. आता बघा पहिल्यांदा 20 मधून 7 गेले 13 23 आणि इथे गेले 15. आता एका संख्येने 3 संख्येला भाग जातोय का 3 ने जातो का 4 ने जातो का नाही जात म्हणजे हा ऑप्शन नाही. 4 6 7 येतच नाही कोणत्याच भाग जात नाही. याचा पण सेम तसं करायचं 22 मधनं 7 गेले 15 24 मधनं 7 गेले किती राहिले 17 आणि इथे किती 26 मधनं 7 गेले 19 भाग जातो एका संख्येने नाही जात संपला विषय. एका संख्येने 3 संख्येला भाग केला पाहिजे तेव्हा गुणोत्तर हे यायला पाहिजे. आता बघा 19 मधनं 7 गेले 12 25 मधनं 7 गेले 18 28 मधनं 7 गेले 21. आता पहा इथं भाग जातोय कितीने जातोय मित्रांनो 3 ने जातोय 3 1 3 3 3 9 3 चौक 12 3 5 15 3 6 18 3 7 21 मग त्यांचा गुणोत्तर 4 6 7 4 6 7 तिसरा ऑप्शन बरोबर. पण कधी कधी मित्रांनो असं ऑप्शनवरून गेलं याचं जर गुणोत्तर तेवढं 4 6 7 जर आलं तर आपण कन्फ्युज होऊ शकतो आणि फायनल उत्तरावर पोहोचणार नाही. आता ठीक आहे काही वेळ कमी असताना त्यांनी असं केलं पण आता एक्झॅक्ट उत्तर कसं काढायचं ते सांगतो. ऑप्शनने कळलं. आता पुढचा ऑप्शन जर गेला तर इथं नव्हता बघा 10 18 23 हा पण ऑप्शन जात नव्हता कारण एका संख्येने 3 भाग जात नव्हता म्हणजे हाच उत्तर होता. हे झालं ऑप्शनने. आता तिथं ठीक आहे आपला एक गुणोत्तराचा एकच ऑप्शन होता म्हणून ठीक आहे. पण एक्झाम मध्ये जर पुढच्या वेळेस जर आलं 2 जर ऑप्शन जर एवढेच गुणोत्तराचे असले तर मग काय करणार. मग त्यासाठी आता एक्झॅक्ट उत्तर कसं काढायचं ते पहा. आणि तिची पण एकदम सोपी मेथड आहे ती पण आपल्या ट्रिक आहे त्याच्यामध्ये त्यासाठी त्या ट्रिकचा आपण वापर करणार आहे. याची काय ट्रिक आहे एक्झॅक्ट उत्तर काढायचं. आता बघा गुणोत्तर आणि वय समकालीन पाहिजे त्या काळातलं गुणोत्तर त्याच काळातलं वय पाहिजे त्यावेळेस आपले उत्तर काढता येतात. आता आजच्या वयाची बेरीज दिली 72 वर्ष गुणोत्तर दिले 7 वर्षापूर्वी. मग आपण 7 वर्षापूर्वीचं वय काढू तिघांचं ट्रिकने सांगतोय. 7 वर्षापूर्वी तिघांचं वयांची बेरीज किती असणार हे बेरीज आहे ना. आता बघा 7 वर्षापूर्वी 3 जण मित्र आहेत 1 2 3 तुम्ही मी आणि एक 7 वर्षापर्यंत ती किती राहणार 7 1 7 7 7 1 21 म्हणजे जेवढी बेरीज आहे त्यापेक्षा 21 वर्षांनी कमी असणार. मग तेच आहे आजचं किती 72 मग 7 वर्षापूर्वी कसं असणार 7 1 21 म्हणजे वजा 72 वजा 7 गुणिले 3 72 वजा किती 7 1 21 किती 51. आता 7 वर्षापूर्वीचं वय आणि बघा 7 वर्षापूर्वीचं पण गुणोत्तर.
किती आहे 4 6 7. आता 7 वर्षापूर्वीचं वय एवढं आणि 7 वर्ष गुणोत्तर. अशा वेळेस प्रत्येकाचं पर्टिक्युलर एका व्यक्तीचं वय काढता येते. यासाठी ट्रिक आहे आपल्याला. आता समजा आपण याला ए मानू, याला बी मानून, याला सी मानू. कळलंय? आता एचं वय बरोबर. मग काय करायचं मित्रांनो, एचा गुणोत्तरातला अंक ट्रिक आहे. एचा गुणोत्तरातला अंक किती आहे 4 भागिले तिन्ही गुणोत्तराची बेरीज 6 आणि 4 4 आणि 6 10 आणि 7 17. म्हणजे याचा गुणोत्तराचा अंक भागिले गुणोत्तरांची बेरीज गुणिले त्यांच्या वयांची बेरीज किती 51. हेच कॅल्क्युलेशन करायचं आणि वयचं निघणार कधी हे बघा 7 वर्षापूर्वीचं. 17 1 17 17 त्रिक 51. 4 गुणिले 3 12 4 त्रिक 12. म्हणजे याचं वय किती आहे 12 वर्ष. पण हे कधीच आहे इथं किती आहे 7 वर्षापूर्वीचं. हे 7 वर्षापूर्वी. म्हणजे आजचं जर घेतलं ये आज बरोबर काय 12 अधिक 7 बरोबर काय 19. हे जर 19 कुठं ऑप्शन आहे इथं 20 आहे, इथं 22 आहे, 19 आणि 17 आहे 19. कळलंय का? समजलं ना? ट्रिक नाही एक्झॅक्ट उत्तर काढता येतं याचं. हे चालत तर बाकी संपला विषय. कळलं? आता एक्झाम मध्ये तुम्ही जाता तुम्ही ऑप्शनने जर गेले 2 ऑप्शन सारखेला तर वेळ जाणार. मग आता बघा तुम्हाला दिले आजच्या वयाची बेरीज 72 आणि 7 वर्षापूर्वी किती व्यक्ती होते 3 व्यक्ती होते. 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की 7 वर्षापूर्वीचं वय काढावं लागेल, बेरीज काढावं लागेल. 7 1 21 वजा केले 72 वजा 21 51. 51 वय होतं आणि गुणोत्तर हे होतं. याचं वय तुम्ही 7 वर्षापूर्वीच काढले 12. आजचं वय 19. किती फक्त 30 सेकंदात. ऑप्शन पेक्षा हे ट्रिक बेस्ट आहे. कळलं? ऑप्शन दोन समान आले तुम्ही काय दोन्हीपैकी एक आणता नंतर, कारण की तेवढं मागं झालं वेळ नाही तुमच्याकडे. त्यामुळे जिथं ट्रिक लावता येईल एक्झॅक्टली तिथे ट्रिक लावायची. हे एकदम स्मार्ट वर्क असं करायचं. समजलंय? चला पुढचा प्रश्न पाहूयात. एका माणसाने बँकेकडून दशांश 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5400 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेली कर्जाची रक्कम किती? आता बघा इथं एकदम सिंपल होतं. सरळ व्याजचा फक्त फॉर्म्युला माहित पाहिजे होता. बघा सरळ व्याज बरोबर आपला काय फॉर्म्युला आहे मदक भागिले 100. त्याला लक्षात येत नाही बघ मदक. तिने काय करायचं गणपतीचा मोदक लक्षात ठेवा. म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता म म्हणजे काय मुद्दल, द म्हणजे काय दर जो टक्क्यामध्ये असतो, क म्हणजे काळ जो वर्षात असतो. त्याच फक्त किमती ठेवायच्या सरळ व्याज काढायचं. आता मित्रांनो इथं सरळ व्याज दिलेलं आहे त्यांनी, ज्या किमती प्रश्नामध्ये सांगितल्या त्या पहिले ठेवून द्या. सरळ व्याज किती आहे 5400. बरं मग काय मुद्दल किती आहे तीच काढायची आपल्याला. मुद्दल बरोबर किती, कारण की घेतलेल्या कर्जाची रक्कम म्हणजेच मुद्दल असते. मग काढायचं द किती आहे दर 12 गुणिले काळ किती आहे 3 वर्ष. 3 वर्ष नंतर काळ भागिले 100 ना आले. आता कॅल्क्युलेशन करायचं फक्त उत्तर मिळणार. आता इकडे भागिले इकडे गेल्यावर बरोबर तिकडे गेल्यावर गुणिले म्हणजे 5400 गुणिले 100 कारण इकडे भागिले. आता छेदामध्ये इकडे काय राहील म गुणिले 12 गुणिले 3. आलं लक्षात? आता मी डायरेक्ट एक स्टेप कट करतो. 12 गुणिले 3 इकडे काय गुणाकार स्वरूपात आहे. मी इकडे गेल्यावर काय भागिले 12 गुणिले 3 आणि हेच कॅल्क्युलेशन करायचं आणि डायरेक्ट मची किंमत आहे म्हणजे मुद्दलाची किंमत येणार. करूयात. आता 54 शून्याचं बघू. 6 1 6 6 2 12 6 9 54 वर 0 2 0 असे. कळलंय? आता बघा 3 1 3 3 3 9 वर 2 0 2 0 असे. जमलंय? आता खाली राहिले 2 बे 1 बे इथं 1 राहिला बाकी राहिला 1 वरून घेतलं 0 बे 5 10 आणि वर 0 0 म्हणजे इथं काय राहिलं म्हणजे मुद्दल बरोबर काय राहिले द 150 गुणिले 100 बरोबर मुद्दल. आता ज्यावेळेस 0 आणि 0 इकडे जर असतील फक्त 0 अधिक करायचे. मग इथं 15 आहे किती 0 गुणा करायचे 1 2 3 फक्त हे करायचे 1 2 3 ही झाली मुद्दल. 1 2 3 4 5 म्हणजे किती झाली 15,000 रुपये. मग किती घेतलं होतं तीन कर्ज 15,000 रुपयाचं. कळलं? फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे होता, काहीच गरज नव्हती याच्यामध्ये एक्स्ट्रा डोकं लावण्याची. एवढं सिंपल होतं. समजलंय ना? समजलंय, काहीच विषय नाही. समजलंय? नोट डाऊन करून घ्या. केलंय? चला पुढचं पोहात. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे टक्केवारीचा. तुम्हाला सांगितलं टक्केवारी
विचारतात भरपूर. 2 क्वेश्चन, नफा तोटाचे 3 क्वेश्चन आणि सरळ व्याजावर 1 क्वेश्चन. 4 क्वेश्चन टक्केवारी, म्हणजे 4 क्वेश्चन अशाच आहे, पर्सेंटेज टॉपिकवरच आहे. कारण की याला पण पर्सेंटेज टॉपिकवरच घेतात बघा. हे टक्केवारीतच येतो तसा बघितला तर, कारण की पर्सेंटेजच. आलं लक्षात? चला, हे टॉपिक तुम्हाला चांगले करायचे आता. ॲनालिसिस. आता बघा, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काय करायचं मित्रांनो? ट्रिकच होती. यंत्राची किंमत 16,000 रुपये गुणिले, आता बघा दरवर्षी 5% कमी. टक्के जाऊ म्हणा ना, टक्के, याचा अर्थ असतो 100. आणि 5% म्हणजे 100ला 5 कमी. मग 100ला 5 कमी म्हणजे किती मित्रांनो? 100 वजा 5. 100ला 5 किती? म्हणजे 95. म्हणजे दरवर्षी त्याची किंमत जी 100 रुपये असेल ती किती होती? 5% म्हणजे 95 होती. आलं लक्षात? आणि ही 1 वर्षाला होती, दुसऱ्या वर्षाला पण तेच राहणार. आणि किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले ना. मग काय करायचं मित्रांनो? भागिले, इथं 100 राहणार. आणि किती झाली कमी? 5%. म्हणजे किती झाले? 5% किती झाले? 95. ही झाली 1 वर्षाला कमी झाली, आणि दुसऱ्या वर्षाला पण सेम कमी झाली. आणि हेच म्हणजे उत्तर. हे जे कॅल्क्युलेशन केलं, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म्युले पाठ आहेत आणि ज्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित होतंय त्याला मार्क येतात. त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युला दोन्हीवर पण लक्ष द्या. आता फक्त कॅल्क्युलेशन कसं करायचं हे लक्षात आलं. 16,000 गुणिले 95 भागिले 100 कळलं. आणि 100ला किती झाले? 5% कमी झाले. म्हणजे 100ला 5 कमी 95. 95 भागिले 100 1 वर्षाचा, दुसऱ्या वर्षाचा 95 भागिले 100. कॅल्क्युलेशन करूयात. ज्यावेळेस असं असेल, कॅल्क्युलेशन कसं करायचं मित्रांनो? पर्सेंटेजमध्ये पहिल्यांदा तिथलं कॅल्क्युलेशन करायचं, नंतर इकडे बघायचं. आता 5चा भाग डायरेक्ट जातोय बघा. 5 2 10 वर 0 ची 0. इथं बघा 5 1 5 वर आले 4 वरून घेतले 5 5 9 45. 19/20. इथं पण 19/20 होते, कारण तीच किंमत आहे ना. आलं लक्षात? आता पुढे कॅल्क्युलेशन. हे वर अंशात आणि छेदात आहे. मग हा 0ला हा 0 गेला, हा 0ला हा 0 गेलाय. जमलंय? आता बघा, डायरेक्ट याचा गुणाकार करून याला भागलं तरी जमतंय, किंवा सिंगल भागलं तरी जमतंय. बे का बे, बे 8 16 वर 0 0. इथं पण बघा, बे का बे, बे चौक 8 वर 0 0. म्हणजे किती वर किती किंमत राहिली? 40 19. हा बघा किंमत, 1 मिनिट ह्याला गोलच करतो. अरे व्हाईट कलर दिसत नाही, पिवळा घेतो. 40 19 19. कळलंय? म्हणजे किमती किती राहिल्यात? 40 गुणिले 19 गुणिले 19. आणि हेचा गुणाकार म्हणजे उत्तर राहणार. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमलं पाहिजे. पेपरमध्ये अशी व्यवस्थित जागा शोधायची की जिथं आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता येईल ते, आणि त्याची तयारी आतापासूनच करा. नाहीतर पुढं काही लिहिलं तर नंतर एखादा 2 जर राहिला तर उत्तर चुकतं. त्यामुळे कॅल्क्युलेशनला थोडंसं महत्व द्या. हे करू आता. याचा 40 गुणिले, आता 19 गुणिले 19 म्हणजे किती? 19चा वर्ग. पाठ पाहिजे शाळेचे. 19चा वर्ग म्हणजे किती? 361. आता असा आडवा गुणाकार पण जमला पाहिजे एक्झाम मध्ये. बघा, 40 गुणाकारामध्ये 0 असेल तर 0 आधी लिहून घ्यायचा. राहिले किती? तर 4 4 1. आता मग 1 4 ने याला 3 संख्या गुणून, एक इकडून उजवीकडून गुणावं लागतं ना आपल्याला कॅल्क्युलेशन करता. 4 1 4 4 गुणिले 6 6 चौक 24. बाकी राहील 2. 4 त्रिक 12 आणि 2 14. म्हणजे किती? 14,440. 14,440 उत्तर. कळलंय का? एवढं सिंपल होतं, काहीच नव्हतं. कॅल्क्युलेशन करून उत्तर किती वेळात येत होतं? फक्त किती? 30 ते 35 सेकंदात. एवढं सोपं होतं. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. जमतंय ना? जमलंय, काहीच विषय नाही. पहा, इथं पण टक्केवारी, इथं पण टक्केवारी. आता बघा, आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवासात माड्यातले भाड्यात एकूण किती टक्क्याची वाढ झाली? सुरुवातीची काही किंमत दिली. इथं तरी मित्रांनो बघा, सुरुवातीला नाही काही यंत्राची किंमत दिली होती. इथं काही किंमत दिली का? डायरेक्ट 20% वाढवली, 10% वाढवली, 25% वाढवली. अशा वेळेस काय करायचं? मानायचंय, मानू. आणि ते मानायचं किती? टक्क्यामध्ये, म्हणून 100 मानायचे. सुरुवातीचं भाडं किती मानायचं? 100 मानायचं. आणि ती किती मानायचं? हा बघा 100. मग 100 मानून कॅल्क्युलेशन करायचं, कारण की ते टक्क्यात येतं. आणि मग सुरुवातीच्या प्रवास वाढत एकूण किती टक्क्याने वाढ झाली? सुरुवातीचं मानलं किती? 100. नंतर पाहिजे आपण किती होतंय ते. कळलंय? सुरुवातीचं 100 मानलं तर कॅल्क्युलेशन तेच आपण मानले ना, 100 गुणिले. आता बघा,
20% वाढवले. सुरुवातीला सांगितलंय 20%. टक्के म्हणजे 100. 100ला 20 वाढवलं म्हणजे किती झाले? 100 अधिक 20 म्हणजे किती? 120. आणि ते कितीला वाढले? 100ला वाढले. तेच मागचं तेच ट्रिक लावायची. 120 गुणिले पुन्हा बघा 2 महिन्यात, पहिल्या महिन्यात 10% वाढवले, 100ला 10 वाढवले. 110. 100 अधिक 10 110. 100ला 10% गुणिले तिसरं डायरेक्ट होतं 25% वाढेल म्हणजे किती? 125 भागिले 100. आता हेच कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन केलं जे उत्तर येणार तेच उत्तर राहणार. कळलंय? एवढं सोपं आहे. करू आता बघा कॅल्क्युलेशन. बघा हा अंशस्थानी हा छेदस्थानी हा 0 आहे. बघा 2 शून्यला आहे, 2 शून्य गेले. कळलंय? हा शून्याला हा 0 गेला, हा शून्याला हा 0 गेला. इथपर्यंत आलंय. आता पुढचं बघू. 25चा पाडा सणांच्या पाठात आहे. 25 5 125, 25 चौक 100. जमलंय? जमलंय. बघा खाली राहिले बघा छेदस्थानी किती? इथं कट झाले, 100 कट झाला, 100 कट झाले, इथं फक्त 4 आले. 4 1 4. अंशस्थानी बघा इथं 12 आहे. 4 त्रिक 12. जमलं. म्हणजे अंशस्थानी काय राहिले? 3. इथं 11 आणि इथं 5 म्हणजे 3 गुणिले 11 गुणिले 5. जमले. आता पहा 11 त्रिक 33 गुणिले 5. 33 5 165. हे पाठ पाहिजेत 35 पर्यंत 40 पर्यंत, पण नसेल जमत तिथं करू, काय अडचण नाही. 33 गुणिले 5. 5 त्रिक 15 हाताला 1. 5 त्रिक 15 आणि 1 16. 165 165. म्हणजे मूळ किंमत होती 100 आणि एवढी वाढल्यानंतर किती झाली? 165. मग जो किती टक्क्याने वाढ झाली, किती टक्क्याने वाढ होणे म्हणजे फरक असतो. मग फरक किती झाला? नंतर किती झाले? 165. आणि मूळ किती मांडले होते आपण? 100. 165 मधून 100 गेले, राहिले 65. आणि हेच झाले उत्तर. किती टक्क्याने वाढ झाली? 65% वाढ झाली. जमलंय का? एवढं सोपं आहे, काहीच अवघड नाही. जमलं पाहिजे आता, काहीच विषय नाही. पुढचा पाहिजे आता 65% वाढ कसं झाली? कारण की इथं काहीच नाही दिलं म्हणून आपण 100 मानलंय. नंतर कॅल्क्युलेशन केलं 165 झाले. मग 100 वजा 100 म्हणजे 165 वजा 100. फरक तोच वाढ असते. जमलंय? काय अवघड नाही. हा क्वेश्चन बघा. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अत्यंत बेसिक वर विचारलेला. तुम्ही म्हणले बेसिक काही विचारत नाही. याच्यात पण भरपूर जणांचे उत्तर चुकले असतील, पण इथून पुढे आपल्याला नाही चुकणार. तर आपण स्मार्ट झालो. आपल्याला माहिती आहे बेसिक करून विचारतात. आपलं बेसिक पण स्ट्रॉंग पाहिजे. आता काय? -3 वजा 2 वजा 3 गुणिले 5 अधिक 3 भागिले -2 वजा 3 कंस पूर्ण खाली -6 वजा 4 भागिले -7 वजा 5. ज्यावेळेस असा गुणाकार भागाकार असेल कंसामध्ये असं पहिलं तर कंसाचं कॅल्क्युलेशन करायचं. आता इथं बेरीज वजाबाकीचे नियम आणि गुणाकार भागाकारचे नियम परफेक्ट पाहिजे चिन्हासहित, जे आपण क्लासमध्ये परफेक्ट घेतले. पण आता बघा चिन्हासहित कसे करायचे. ज्यावेळेस 2 समान चिन्ह असेल तर काय राहते? बेरीज वजाबाकीमध्ये त्यांची काय ती संख्यांची बेरीज होते आणि समान चिन्ह जातं. वजा वजा आहे तर काय राहणार? -5. थांबा, चिन्ह राहणार वजाचं. डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं. आणि नंतर काय? ती संख्यांची बेरीज होती. 3 आणि 2, 3 अधिक 2 किती? 2 अधिक 3 किती? 5. म्हणजे काय? -5 गुणिले याचं काहीच विषय नाही. 5 गुणिले 3 5 त्रिक मिस्टेक. 5 अधिक 3 किती? 8. सॉरी, 5 अधिक 3 किती? 8. म्हणजे -5 हे तर कळलंय, अधिक गुणिले 8. आता भागिले चिन्ह समान आहे, मग चिन्हाचं काय राहणार? चिन्ह समान. आणि यांची काय राहणार? संख्यांची बेरीज होणार. -2 आणि -3 किती झाले? 2 आणि 3 5. मग वजा म्हणजे बेरीज वजाबाकी म्हणजे चिन्ह जर समान असेल तर काय होती? अंकांची बेरीज होती. आणि चिन्ह समान चिन्ह येते. तर कळले? तोच फॉर्म्युला. खाली बघा भागिले वजा 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 6 आणि 4 10 भागिले 7 आणि 5 12. आणि चिन्ह कोणतं राहणार? वजाचं. कळले? आता मित्रांनो, कधी कधी आपल्याला आडवी मांडणी ही झाली आडवी मांडणी. आता उभ्या मांडणीत पण कळलं पाहिजे आपल्याला. जसं कॅल्क्युलेशन करतो, पहिले हे कॅल्क्युलेशन करतो, नंतर मग उभ्या मांडणीत येतो. 5 गुणिले 8 किती? 8 पंचे 40. आणि चिन्ह कोणतं राहणार गुणाकारामध्ये? एक धन आणि एक ऋण. ऋण राहणार. भागिले -5 भागिले -10 भागिले -12. आता मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन आडवी मांडणी. आता उभी मांडणी जळली पाहिजे. उभी मांडणी पहा कशी? -40 भागिलेच बघा भागिले -5. कळले? आता भागिले असं लिहितो एक आडवी मांडणी. -10
भागिले वजा 12. कळलं? आता ज्यावेळेस भागिले असतं त्यावेळेस काय असतं, ते उलट करायचं, अंश छेदाच करायचा आणि छेदाचा अंश करायचा, गुन्हे करायचा. मग हेच कसं होणार, वजा 40 भागिले वजा 5 गुणिले हा वर जाणार, छेद वर जाणार, वजा 12 भागिले वजा 10. आता मित्रांनो इथं वजा वजा आहे, भाकर वजा वजा असेल तर काय होतं, धन होत असतो, आणि ऋण ऋण असेल तर धन होत असतो. म्हणजे इकडे पण धन आहे आणि इकडे पण धन आहे. म्हणजे हेच काय होणार, 40 भागिले किती, 40 भागिले 5 गुणिले 12 भागिले 10. आणि हेच म्हणजे उत्तर काय, वजा 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 बाकी म्हणजे भागाकार आहे, उत्तर धन असणार, म्हणजे धन करून घेतलं, धन केलं, आणि हेच कॅल्क्युलेशन केलं, हेच कॅल्क्युलेशन उत्तर राहणार. बघा हा शून्याची हा शून्य गेला. मग काय लागलं बरं, काय 12 चौक 48 भागिले छेदामध्ये फक्त 5, 48 भागिले 5 उत्तर हेच पाहिजे. पण इथं काय दिलंय, अपूर्णांकामध्ये दिलंय. म्हणजे 48 भागिले 5 हे काय करायचं, अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये करायचं. करूयात. तिथंच काय राहणार बघा, तिथं 48 इथं 5, 6 झाला काय, 5 करतो. करूयात. 5 9 45 वजा 48 मध्ये 45 गेले 3, भाग पुढे भाग 5 नाही, 3 ला भाग जात नाही, म्हणून काय केलं, दशांश चिन्ह लिहिलं, इथं लिहिला 0, 5 6 30 0 0. कळलं, अपूर्णांकामध्ये कॅल्क्युलेशन. म्हणजे काय, धन 9.6 इथं वजा आहे, धन आहे, धनच राहणार, कारण की इथं धन धन आपलं उत्तर धनामध्ये आलं. कळलंय? एवढं बेसिक पण विचारतात हे तुम्हाला आता समजलंय. त्यामुळे बेसिकवर पण काम करा, चिन्हावर काम करा, संख्यावर काम करा. उत्तर एवढं सोपं आहे मित्रांनो, फक्त ते समजायला पाहिजे होतं. आता एक्झाम मध्ये तुम्ही एवढं कॅल्क्युलेशन करत बसणार नाही, तुम्ही डायरेक्ट ही स्टेप फॉलो करणार आणि 30 सेकंद उत्तर करणार डायरेक्ट. तुम्हाला माहिती आहे इथले इथं तुम्ही कॅल्क्युलेशन करणार एक्झाम मध्ये. बघा इथं 2 आणि 3 किती, वजा 5, इथं 8 आणि इथं किती, वजा 5 असं लिहिणार तुम्ही. इथं वजा 10 आणि वजा 12 हे चिन्ह लिहिणार आणि कॅल्क्युलेशन करणार तुम्ही एक्झाम मध्ये. ही थोड्या स्टेप एवढ्या लिहिणार. आता मला तुम्हाला सांगायचं म्हणून मी स्टेप लिहिल्यात, तुम्ही थोडंसं एवढं लिहित बसणार पेपर मध्ये, नाही ना. चला पुढचं पाहूयात आता. हा प्रश्न आहे मित्रांनो, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे? गणिताचा प्रश्न, सरासरीचा प्रश्न. आपल्या मित्रांनो जे ट्रिक आहेत फक्त 10 सेकंदात सॉल्व्ह होण्यासाठी, आणि तुम्ही रेग्युलर मेथडने गेला तर तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी लागतात 2 मिनिटं. मग जर ट्रिक जमल तर त्या ट्रिकचा वापर करायचा. आता रेग्युलर मेथड काय मित्रांनो, सरासरीचं रेग्युलर मेथड सांगू का, बरं जाऊ द्या ट्रिकच सांगतो. रेग्युलर मेथड कशाला, रेग्युलर मेथड पाहिजे रेग्युलर क्लब बॅच पहा. रेग्युलर मेथड आणि ट्रिक आपण केलेली आहे, दोन्ही सांगितलं फरक, 10 सेकंद उत्तर कसं काढायचं. आता बघा 19व्या डावानंतर सरासरी, मग सरासरी बरोबर 19व्या डावानंतरची. हा बघा शेवटच्या डावात केलेल्या धावा, जसं असं असन शेवटच्या डावातील धावा वजा आधीची मॅच, एक आधीची मॅच बरं का, मॅच म्हणजे डाव, गुणिले सरासरीतील फरक. आता बघा किंमत ठेवायची फक्त. शेवटच्या डावातील धावा 19व्या डावात किती केल्या, 98 केल्या, 98 वजा आधीची मॅच किती, 19ची आधीची मॅच किती, 18वी मॅच, गुणिले सरासरीत कितीच फरक झालाय, 4 ने वाढलेली, गुणिले 4. मग फक्त कॅल्क्युलेशन करा, 98 14 म्हणजे 18 चौक 72, 98 मधनं 72 गेले, उत्तर आलं 26. हे बघा 98 72, 8तनं 2 गेले 6, इथं 9तनं 7 गेले 2 6 26. कळलं का, एवढी सोपी ट्रिक आहे. जमली ना, अशा ट्रिकचा वापर करायचा मित्रांनो पेपरमध्ये, कारण की आपल्याला टाइम लिमिट आलेला. आता प्रत्येक प्रश्न आपला 30 सेकंदाच्यात का सॉल्व्ह होईल, ज्या पद्धतीने लागतात त्या वापरायचा. हा प्रश्न ट्रिकने सॉल्व्ह होतो, ट्रिकने सॉल्व्ह करायचा. मग त्यामुळे गणिताच्या जास्तीत जास्त तुम्ही ट्रिक आता गोळा करण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत तुम्ही करत नव्हते, पण इथून जास्त करा. आणि आपण सगळे घेतलेलेच आहे ट्रिक, युट्यूबवर वगैरे भरपूर ट्रिक आहे आपल्यात, काही विषय नाही, आणि टाकत पण जाणार आहे आपण. त्यामुळे काय नाही, हे होणार सगळ्या ट्रिक करा. आणि बॅचमध्ये आपण ट्रिक कन्सेप्ट शॉर्ट ट्रिक सगळ्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे तो विषयच नाही. कळलंय का. आणि पेपरमध्ये तुम्ही काय करणार मित्रांनो, हे तर फॉर्म्युला लिहिणार नाही, तुम्ही डायरेक्ट करणार शेवटच्या 98 वजा
इथं 19 म्हणजे 18 गुणिले 4 18 चौक 72 98 मध्ये 72 केले 26 डायरेक्ट उत्तर लिहिणार. हे तर लिहिणार नाही तुम्ही एवढ्या 2 स्टेप लिहिणार उत्तर लिहिणार. ही स्टेप लिहिणार ही स्टेप लिहिणार 26 तरी उत्तर का लिहिणार तुम्ही डायरेक्ट इथं गोळा करणार ना. हा ट्रिकचा फायदा राहतो. कळलं. मग जास्तीत जास्त ट्रिक वापरा गणितामध्ये. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न बघूयात. भूमितीचा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरज इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. म्हणजे काय असे 3 वर्तुळ होते त्यांची त्रिज्या दिलीत आणि 3 जे क्षेत्रफळ एकत्र केलं तर ते मोठ्या वर्तुळाची क्षेत्रफळ एवढे मग त्याची आपल्याला विचारली त्रिज्या. म्हणजे इथं काय करावं लागेल बघा 1 2 आणि 3 हे 3 वर्तुळ आहेत कोणते 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असली त्रिज्या असलेले आणि सगळ्यांचं मोठं क्षेत्रफळ ह्या वर्तुळावर राहणार. हे क्षेत्रफळ अधिक हे 3ची बेरीज करायची. कळले असं ते सांगत होतं. मग याची त्रिज्या काढायची. मग फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे बघा इथं फर्स्ट लिहितो इथं सेकंड लिहितो इथं थर्ड लिहितो. हे काय क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. आता फॉर्म्युला बघा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला पाय आर चा वर्ग मग पहिल्याचा वर्ग अधिक दुसऱ्याचा वर्ग अधिक तिसऱ्याचा वर्ग. हे R1 R2 R3 यासाठी लिहिलं 1 2 3 साठी केलं. 3ची बेरीज काय राहणार याची बेरीज राहणार. कळले. पायची किंमत बदलत नाही सगळीकडे सारखी राहते. मग मोठ्याच्या वर्तुळाचं काय राहणार पाय आर चा वर्ग. कळलं. ह्या 3ची बेरीज आहे. आर मुद्दाम केला की मोठा आहे तो मोठा फक्त किमती ठेवू पाय गुणिले आर किती रेडियस पाहिल्याची 3 3चा वर्ग अधिक पाय गुणिले 2 किती आहे 4चा वर्ग गुणिले अधिक पाय गुणिले इथे किती आहे 12चा वर्ग. फक्त किमती ठेवू 3 त्रिक 3चा वर्ग 9 म्हणजे 9 पाय अधिक 4 चौक 16 16 पाय अधिक 12चा वर्ग किती 144 पाय. म्हणजे बेरीज करू 9 बघा 9 16 144 9 6 15 आणि 4 19 हात चाला 1 आणि 4 5 आणि 1 6 1 1 ए 9 आहे ना म्हणजे 169. कळलं किती 169 पाय आणि इथं काय पाय आर वर्ग. म्हणजे काय पायची किंमत सगळीकडे सारखी असते. म्हणजे आता पहा कॅल्क्युलेशन शेवटच्या टप्प्यात आलंय. हा पायला हा पाय गेला पाय पाय मोडला. आर वर्ग बरोबर 169 म्हणजे आर बरोबर किती वर्गमुळात 169 वर्ग मुळात 169 आपले वर्गमूळ पाठ आहेतच नसेल तर पाठ करून घ्या आता सगळे कारण की येतच इथं वर्गमुळात 169 म्हणजे किती 13 म्हणजे आर बरोबर 13 आणि आर काय मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 13 सेंटीमीटर. कळलंय का जमलंय ना जमले. म्हणजे आपले फॉर्म्युले पण पाठ पाहिजे वर्तुळाचे क्षेत्रफळ दोन्ही पण वर्तुळाचे क्षेत्रफळ होते. एक वर्तुळाचे क्षेत्रफळ परिघ आणि इथं पण क्षेत्रफळ. कळले. त्यामुळे फॉर्म्युला भूमितीचे सगळे पाठ ठेवा आणि वर्गमूळ पाठ ठेवा जे येते ते पाठ ठेवा. आपले मार्क येणारच आपल्याला 17 18 19 मार्क येणार म्हणजे येणारच. आता काही विषयच नाही कारण की मी पण आलो ना आता माझं थोडंसं प्रमोशन नको का. चला पुढचा प्रॉब्लेम पाहूयात आता.